मंगळवेढा तालुक्यातील फटेवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवेढा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अचानक धाड टाकत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे। या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धावे दणाणले आहेत। पोलिसांनी कारवाई दरम्यान 7 जुगाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतला असून एक जण पोलिसाची गाडी पाहताच घटनास्थळावरून फरार झाला आहे। या धडक कारवाईत पोलिसांनी 1,48,252 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराच्या साहित्यांचा समावेश आहे। पोलिसांनी आवळलेल्या मुसक्या आहेत आणि आरोपींना ताब्यात घेतला आहे। जुगार खेळत असताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे दादा भगरे राहणार नागणेवाडी, प्रदीप पडवळे राहणार जगदाळे गल्ली, भरत साळुंके राहणार पंढरपूर, सुनील कुचे राहणार झेंडे गल्ली, विशाल जाधव राहणार उमदी, नवनाथ लोहार राहणार जाडर बोबलाद आणि वाहिद मुलाणी राहणार मंगळवेढा फरार आणि जागा मालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार हे करीत आहेत। फरार आरोपींचा शोध पोलीस घेत असून तालुक्यातील अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी उघडलेल्या या मोहिमेचं नागरिकांमधून स्वागत होत आहे। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।